नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आपण अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, हिंदुस्तान स्पेशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना डॅश यांनी केली। हिंदुस्तान स्पेशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना डॅश यांनी केलेली आहे। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भगत सिंग, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महात्मा गांधींनी सत्याग्रह तंत्राचा वापर सर्वप्रथम कोठे केलेला आहे? महात्मा गांधींनी सत्याग्रह तंत्राचा प्रथम वापर कोठे केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अहमदाबाद, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कॉमनवेल्थ हे साप्ताहिक कोणी सुरू केलेले आहे? कॉमनवेल्थ हे साप्ताहिक कोणी सुरू केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ॲनी बेझंट, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सेवाग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे? सेवाग्राम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वर्धा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, वंदे मातरम डॅश या कादंबरीतील गीत आहे? वंदे मातरम हे डॅश कादंबरीतील गीत आहे। ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आनंद मठ, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव डॅश मांडला? कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव डॅश मांडला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1929 लाहोर या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पंडिता रमाबाई यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? पंडिता रमाबाई यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये झालेला आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताचे राष्ट्रगीत कुणी लिहिलेले आहे? भारताचे राष्ट्रगीत कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रवींद्रनाथ टागोर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कुणी लिहिला? शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कुणी लिहिला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा फुले, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महिला राष्ट्रसंघ कोणी स्थापन केले? महिला राष्ट्रसंघ कोणी स्थापन केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लतिका घोष, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखविला? राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखविलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड कॅनिंग, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, काँग्रेसचे जहाल व मवाळ असे गट केव्हा पडले? काँग्रेसचे जहाल व मवाळ असे गट केव्हा पडलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1907, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब लेण्या कोणत्या राज्यात आहेत? भारतातील सर्वात लांब लेण्या कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला? कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1961, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, शाहू महाराजांना कोणी महाराज ही पदवी दिली? शाहू महाराजांना कोणी महाराज ही पदवी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राणी व्हिक्टोरिया, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, हवामहल कोणत्या ठिकाणी आहे? हवामहल कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जयपूर या ठिकाणी आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, इंदुप्रकाश हे मासिक कोणी सुरू केले? इंदुप्रकाश हे मासिक कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यायमूर्ती रानडे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पहिली बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते? पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजगृह, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, वेरूळच्या लेण्यापैकी डॅश हे जगप्रसिद्ध आहेत? वेरूळच्या लेण्यापैकी डॅश हे जगप्रसिद्ध लेण्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कैलास मंदिर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट,
चोराचोरी प्रकरण 5 फेब्रुवारी 1922 रोजी कोणत्या राज्यात घडले? चोराचोरी प्रकरण 5 फेब्रुवारी 1922 रोजी कोणत्या राज्यामध्ये घडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडॅशच्या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांनी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केलेला आहे. डॅडॅशच्या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांनी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिमुक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास मंदिर डॅडॅशच्या राजाच्या काळात खोदले गेलेले आहे. वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर डॅडॅशच्या राजांच्या काळात खोदले गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कृष्ण राजा पहिला हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दिल्ली येथील कुतुब मिनारचे काम कोणाच्या काळात सुरू झाले? दिल्ली येथील कुतुब मिनारचे काम कोणाच्या काळात सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणा ओळखले जाते? दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्तमश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रमाबाई रानडे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मर्तांची टेकडी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? मर्तांची टेकडी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोहनजोदाडो हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 एप्रिल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, युवा धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? युवा धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते? भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हिमाचल प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गौतम बुद्धाचे पहिले प्रवचन कुठे झाले? गौतम बुद्धाचे पहिले प्रवचन कुठे झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सारनाथ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बुलंद दरवाजा कोणी निर्माण केला? बुलंद दरवाजा कोणी निर्माण केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजा अकबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संगीत सम्राट कोणाला म्हणतात? संगीत सम्राट कोणाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तानसेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भक्ती पंथांचे संस्थापक कोण? भक्ती पंथांचे संस्थापक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चैतन्य प्रभू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खजुराहो लेण्या कोणी बांधल्या? खजुराहो लेण्या कोणी बांधलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंदेल वंशांचे राजे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राजस्थानचे नृत्य कोणते आहे? राजस्थानचे नृत्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे झुमर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिल्हा परिषदेमध्ये एकूण समित्यांची संख्या किती आहे? जिल्हा परिषदेमध्ये एकूण समित्याची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शीतपेयामध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो? शीतपेयामध्ये पुढीलपैकी कोणता वायू असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रत्येक गुणसूत्र डॅशपासून बनलेले असते.
प्रत्येक गुणसूत्र डॅशपासून बनलेले असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे DNA हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, क्षयरोग हा कशामुळे होतो? क्षयरोग हा कशामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जीवाणूमुळे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, होकायंत्र उपकरण कशासाठी वापरतात? होकायंत्र उपकरण कशासाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर व इतर दिशा दाखविणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवामध्ये डॅश गुणसूत्राच्या जोड्या असतात. मानवामध्ये डॅश गुणसूत्राच्या जोड्या असतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 23 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो? पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दक्षिण ध्रुवाचा शोध कोणी लावला? दक्षिण ध्रुवाचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमुंडसेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नाशिक या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचा सर्वाधिक भूभाग व्यापलेला जातो. भारतात सर्वाधिक भूभाग डॅश यांनी व्यापलेला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्राचीन पठाराने हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे? शीख धर्माचे तीर्थ असलेले ठिकाण मंदिर कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमृतसर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.